पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पोलीस भरती विषय सामान्य ज्ञान महत्त्वाची माहिती कव्हर करणार आहे। चला तर मग स्टार्ट करूया। तर सामान्य ज्ञानामधला पहिला प्रश्न आहे, थर वाळवंटातील घग्गर नदीला पाकिस्तानमध्ये या नावाने ओळखले जाते। तर बघा हाकरा या नावाने ओळखले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हडप्पाकालीन काळातील स्नानगृह या ठिकाणी सापडला, तर मोहनजोदडो या ठिकाणी सापडलेला आहे। त्यानंतर पुढे आहे, राष्ट्रीय समुद्री संग्रहालय कुठे सुरू करण्यात आले आहे, तर लोथल, लक्षात घ्या लोथल गुजरात या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। त्यानंतर यज्ञविधी, लक्षात घ्या यज्ञविधी यांचा वापर कसा करावा हे कशामध्ये सांगण्यात आलेले आहे, तर बघा ब्राह्मण ग्रंथामध्ये सांगण्यात आलेला आहे। अरण्यात जाऊन एकाग्रचित्ताने केलेले चिंतन याला काय म्हणतात, तर त्याला आरण्यके असं म्हणतात। त्यानंतर गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान याला काय म्हणतात, तर उपनिषद असं म्हणतात। त्यानंतर बघा सर्वात जुना वेद कोणता वेद आहे, तर ऋग्वेद आहे। त्यानंतर गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता, तर गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झालेला होता। गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली होती, तर बोधगया या ठिकाणी झालेली होती। गौतम बुद्ध यांनी आपले पहिले प्रवचन येथे दिले होते, तर ते सारनाथ या ठिकाणी दिलेले होते। त्यानंतर बघा वर्धमान महावीर यांचा जन्म कुठे झाला होता, तर कुंदग्राम या ठिकाणी झालेला होता। त्यानंतर जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते, तर ते होते वर्धमान महावीर। 23वे पार्श्वनाथ हे होते। तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा पहिले कोण होते। त्यानंतर बिंबिसार यांचा मुलगा अजातशत्रू यांनी बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे भरवली होती, तर बघा राजगृह या ठिकाणी भरवलेली होती। त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे, तर ती आहे पितळखोरा, जे की कुठे आहे बघा, जे की औरंगाबाद या ठिकाणी आहे। फाहियान हा चीनी प्रवासी यांच्या काळात भारतात आला होता, तर ते होते दुसरा चंद्रगुप्त। त्यानंतर सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती, तर ती होती प्रतिष्ठान। त्यानंतर वाकाटक घराण्याचे संस्थापक कोण होते, तर ते होते विंध्यशक्ती। त्यानंतर पंचतंत्र कोणाशी संबंधित आहे, तर विष्णू शर्मा यांच्याशी संबंधित आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, आफ्रिका खंडातील हे वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे, तर ते आहे सहारा वाळवंट। त्यानंतर पुढे बघा विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू असतो, तर तो असतो ऑर्गॉन। जाहिरातीतील दिव्यांमध्ये, रस्त्यामधील दिव्यांमध्ये कोणता वायू असतो, तर तो वायू आहे निऑन। लक्षात घ्या कोणता वायू आहे, निऑन। त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कधीच आहे, तर ते आहे 2005चे। लक्षात घ्या कायदा आहे। त्यानंतर रबराचे सर्वाधिक उत्पादन या देशामध्ये होते, तर तो देश आहे ब्राझील। आणि तुम्हाला भारतामध्ये विचारलं तर त्या प्रश्नाचं आन्सर घ्यायचं आहे केरळ। त्यानंतर बघा रबराला कठीण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात व्हल्कनायझेशन। त्यानंतर शुष्क बर्फ म्हणजेच गोठलेला स्थायीरूप CO2 कार्बन डायऑक्साइड। त्यानंतर ए जीवनसत्वाच्या अभावी रातहंदळेपणा होतो, बी जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी होतो, ब लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे। काय लक्षात ठेवायचं आहे बघा, ब ठीक आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सी जीवनसत्वाच्या अभावी स्कॅर्वी, क लक्षात ठेवायचा इथे CC। त्यानंतर बघा डी जीवनसत्वाच्या अभावी मुर्दूस हा रोग होतो, इथं ड लक्षात ठेवायचं आहे मुर्दूस रोग होतो। ई जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा आणि के जीवनसत्वाच्या अभावी रक्तस्राव। त्यानंतर बघा गुरुत्वाकर्षणचा शोध कोणी लावला, तर गुरुत्वाकर्षणचा शोध आयझॅक न्यूटन यांनी लावला। एक्स-रे किरणाचा शोध रॉन्टजेन यांनी लावला। त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो, 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो। सूर्याच्या जवळचा सर्वात ग्रह कोणता, तर तो आहे बुध। पृथ्वीच्या जवळचा सर्वात ग्रह कोणता, तर तो आहे शुक्र। हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो, 76 वर्षांनी दिसतो। पृथ्वीवरील आडव्या रेषांना काय म्हणतात, तर अक्षवृत्त म्हणतात। लक्षात ठेवा आडव्या अक्षवृत्त। पृथ्वीवरील उभ्या रेषांना काय म्हणतात, रेखावृत्त। पृथ्वीवर एकूण किती अक्षवृत्त आहेत, तर 181। आणि पृथ्वीवर एकूण किती रेखावृत्त आहे, तर 360। त्यानंतर इस्रोने तयार केलेला भुवन हे काय आहे, तर तो संगणकीय नकाशा आहे। आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ किती अंशने निश्चित केली जाईल, तर लक्षात घ्या 0 अंश रेखावृत्ताने आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ। मात्र आंतरराष्ट्रीय वार रेषा किती अंशांनी निश्चित केली जाते, तर 180 अंश रेखावृत्त। आणि दोन्ही इथे रेखावृत्त हे तुम्ही इथे लक्षात घ्या। जागतिक प्रमाण वेळ
कुठून घेण्यात आलेली आहे, तर ग्रीनिच जे UK मधलं ठिकाण आहे तिथून घेण्यात आलेलं आहे, युनायटेड किंगडम. त्यानंतर जागतिक प्रमाण वेळ यापेक्षा भारताची प्रमाण वेळ किती तास पुढे आहे, तर ते आहे 5.5 तास पुढे, लक्षात घ्या. त्यानंतर पृथ्वीवरील कर्कवृत्त हे किती अंशावर आहे, तर 23.5 उत्तर, लक्षात घ्या 23.5 उत्तर अक्षवृत्तावर आहे. तर या पद्धतीने आपण सामान्य ज्ञानाचे प्रश्न कव्हर केलेले आहे. तर या पद्धतीचे आणखी व्हिडिओ बनवायचे का ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर.